नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पोलीस भरतीचे प्रश्नपत्रिकेमधील परीक्षेत उपयुक्त असे प्रश्न पाहणार आहोत. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एक प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये पोलीस भरती प्रश्नसंच म्हणून आहे. तर त्यामधील जे व्हिडिओ आहेत ते पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. त्यामध्ये रोज एक व्हिडिओ ॲड होत जाईन. तर या सर्वांनी तुम्ही हे व्हिडिओ पाहायचे आहेत. तर चला तर सुरू करूया आजचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न. प्रश्न क्रमांक पहिला, राष्ट्रपतींना देयचा अधिकार कितव्या कलमान्वये आहे? ऑप्शन क्रमांक 3, कलम 72 नुसार राष्ट्रपतींना देयचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशाचे राष्ट्रपिता कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2, शेख मुजीब उर रहमान हे आहेत. प्रश्न क्रमांक 3, मी पुस्तके वाचली या काळातील हे प्रयोग कोणता आहे? मी पुस्तके वाचली हे सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, कर्मणी प्रयोग आहे हा, मी पुस्तके वाचली. प्रश्न क्रमांक 4 घ्या. खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वदाता म्हणून आहे? तर खालीलपैकी असा कोणता रक्तगट आहे जो की सर्व रक्तदात्यांना रक्त देऊ शकतो? तर ऑप्शन क्रमांक 2, ओ पॉझिटिव्ह असा हा रक्तगट आहे. ऑप्शन क्रमांक 2, ओ पॉझिटिव्ह. प्रश्न क्रमांक 5 घ्या. केळीमध्ये मुख्य घटक कोणता असतो? प्रश्न क्रमांक 5, केळीमध्ये मुख्य घटक कोणता असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 होईल ग्लुकोज. तर केळीमध्ये ग्लुकोज हा मुख्य घटक असतो. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. खालीलपैकी कोणत्या संस्थेने किंवा संघटनेने स्थापनेची 50 वर्ष 2013 मध्ये पूर्ण केली? तर ऑप्शन क्रमांक 2 CBI. ऑप्शन क्रमांक 2 CBI या संघटनेने किंवा संस्थेने 2013 मध्ये 50 वर्ष पूर्ण केलेली आहेत. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. स्त्रियांमध्ये असणारे X गुणसूत्र त्यांना कोणाकडून मिळतात? प्रश्न क्रमांक 7, स्त्रियांमध्ये असणारे X गुणसूत्र त्यांना कोणाकडून मिळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 आहे योग्य आन्सर याचं, आईकडून आणि वडिलांकडून. स्त्रियांना मध्ये असणारे X गुणसूत्र हे त्यांच्या आईकडून आणि वडिलांकडून मिळतात. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. सिसेमिरा लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. सिसेमिरा लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ. ऑप्शन क्रमांक 3, नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे म्हणजेच सिसेमिरा लावणे. नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणेच म्हणजेच सिसेमिरा लावणे असा अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. कोणत्याही कंपनीने तब्बल 512 GB जागा असलेले SD कार्ड बाजारात आणले आहे आणि हे आतापर्यंतचे सर्वात अधिक जागा असलेले SD कार्ड आहे? तर ऑप्शन क्रमांक आहे यात मित्रांनो 2, सॅन्डिस्क. तर सॅन्डिस्क या कंपनीने आतापर्यंत 512 GB असलेले SD कार्ड बाजारात आणले आहे आणि हे सर्वात अधिक जागा असलेली SD कार्ड आहे सॅन्डिस्क या कंपनीने. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात.
प्रश्न क्रमांक 10 घ्या. डॅशच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार म्हणतात. डॅशच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 ॲसिडिक आम्ल असे म्हणतात. डॅशच्या ॲसिडिक आम्लच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार असे म्हणतात. तर ॲसिडिक आम्लच्या पाण्यातील द्रावणाला. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. स्वतःमध्ये कमी गुण असणारच फार बढाई मारतो. या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती आहे ती आपल्याला ओळखायची आहे. तर स्वतःमध्ये कमी गुण असणारच फार बढाई मारतो. तर ऑप्शन क्रमांक 2 उथळ पाण्याला खळखळाट फार. उथळ पाण्याला खळखळाट फार अशी म्हण आहे. स्वतःमध्ये कमी गुण असणारच फार बढाई मारतो या अर्थाची म्हण आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. प्रश्न क्रमांक 12 घ्या विद्यार्थी मित्रांनो. वीरा शिंदे यांना महर्षी ही पदवी कोणी दिली. वीरा शिंदे यांना महर्षी ही पदवी कोणी दिली. तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रीय मराठा संघ यांना महर्षी पदवी ही वीरा शिंदे यांना महर्षी पदवी ही दिली. तर ही कोणी दिली तर राष्ट्रीय मराठा संघ यांनी दिली. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. बलुतेदारी पद्धतीमध्ये सुतार या व्यावसायिकास काय म्हणतात. बलुतेदारी पद्धतीमध्ये सुतार या व्यावसायिकास काय म्हणत होते. तर ऑप्शन क्रमांक 2 आलुतेदार असे म्हणत होते. बलुतेदार पद्धतीमध्ये सुतार या व्यावसायिकास आलुतेदार असे म्हणत होते. प्रश्न क्रमांक 2 13चं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे तर त्याचे कारण काय आहे हे सांगायचे आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे तर त्याचे कारण काय आहे हे सांगायचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 या जिल्ह्यातील पुरुषांनी स्थलांतर कॅलेंडर आहे. या जिल्ह्यातील पुरुषांनी स्थलांतर कॅलेंडर आहे त्यामुळे लिंग गुणोत्तर जास्त आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. ती खरी पतिव्रता जी पतीच्या भावना जाणून वागते. ती खरी पतिव्रता जी पतीच्या डॅश भावना जागून वागते. रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्द निवडायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य आन्सर आहे मनातील. ती खरी पतिव्रता जी पतीच्या मनातील. ऑप्शन क्रमांक 2 मनातील भावना जाणून वागते हे योग्य आन्सर होईल मनातील. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. भुईमूग या पिकाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते. भुईमूग या पिकाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते. तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात या राज्यामध्ये भुईमूग या पिकाचे सर्वात उत्पादन होते. ऑप्शन क्रमांक 2 गुजरात. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. घटनेच्या दुरुस्तीनुसार डॅश डॅश मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला आहे. ऑप्शन क्रमांक 3 10. घटनेच्या दुरुस्तीनुसार 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला आहे. ऑप्शन क्रमांक 3 10 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18. जगात सर्वात जास्त प्रमाणात बोलली जाणारी भाषा कोणती. ऑप्शन क्रमांक 1 चीनी. जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे चीनी. ऑप्शन क्रमांक 1 चीनी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19. डेव्हिड बोवी हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित व्यक्ती होते. डेव्हिड बोवी. तर ऑप्शन क्रमांक 1 संगीत.
ऑप्शन क्रमांक 1 संगीत या क्षेत्राशी डेव्हिड बोवी हे संबंधित होते. ऑप्शन क्रमांक 1 संगीत हे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय कोण? ऑप्शन क्रमांक 2 शेर्पा तेनसिंग हे एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय आहेत. ऑप्शन क्रमांक 2 शेर्पा तेनसिंग योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जागतिक वाहन विक्री अहवाल 2015 नुसार खालीलपैकी कोणत्या कंपनीने सर्वाधिक वाहन विक्री नोंदविली आहे? ऑप्शन क्रमांक 1 टोयोटो या कंपनीने सर्वाधिक वाहन विक्री नोंदवलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 टोयोटो हे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 घ्या. सागर तळाशी खोली मोजण्याचे परिणाम कोणते? सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणते? ऑप्शन क्रमांक 1 फॅदम हे असते. ऑप्शन क्रमांक 1 फॅदम हे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 घ्या. डॉक्टर वासुदेव काळकुंटे अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला तर ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते? ऑप्शन क्रमांक 3 विज्ञान व अभियांत्रिकी या क्षेत्रात ते कार्यरत होते. डॉक्टर वासुदेव काळकुटे अत्रे. ऑप्शन क्रमांक 3 विज्ञान व अभियांत्रिकी हे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 दुसरा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे? ऑप्शन क्रमांक 1 कर्मवाचक. दुसरा हे कर्मवाचक प्रकारचे संख्या विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 1 कर्मवाचक योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 घ्या. डोंगराच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? प्रश्न क्रमांक 25 डोंगराच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 गो. ग. आगरकर यांनी डोंगराच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा ग्रंथ लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 गो. ग. आगरकर हे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 घ्या. कोणता उद्योग यंत्रयुगाचा आधार आहे? प्रश्न क्रमांक 26 कोणता उद्योग यंत्रयुगाचा आधार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लोह पोलाद हा उद्योग यंत्रयुगाचा आधार आहे. ऑप्शन क्रमांक 1 लोह पोलाद हे योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 27 घ्या. कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? ऑप्शन क्रमांक 2 लाकूड या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो. ऑप्शन क्रमांक 2 लाकूड हे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असलेले मॉर्फिन कोणत्या झाडापासून मिळवतात? झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असलेले मॉर्फिन कोणत्या झाडापासून मिळवतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अफूच्या झाडापासून मिळवतात. ऑप्शन क्रमांक 1 अफू हे योग्य आन्सर होईल.